तर नमस्कार मित्रांनो, आज जी माहिती बघणार आहे ती म्हणजे ग्रामपंचायत मधील 5% निधी याबद्दल आज आपण पूर्ण माहिती बघणार आहे। तर पूर्ण माहिती म्हणजे तुम्हाला जे मागे पण मी 2-3 व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत बद्दल पूर्ण माहिती सांगितली, त्याचा जीआर पण आहे, त्याची सर्व माहिती आपल्याला भेटून जाईल। आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचा जीआर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची मी लिंक देणार, त्यामधून तुम्ही जाऊन कोणता पण जीआर तुम्ही तिथून घेऊ शकता, कारण की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस वैयक्तिक जीआर ह्या पाठवू नाही शकणार। तर आज मेन म्हणजे ग्रामपंचायत मधला मी एक व्हिडिओ पाहत होतो, त्या व्हिडिओमध्ये ते दादा सांगत आहे की ग्रामपंचायत मधील दिव्यांगांना 5% निधी हा मिळालाच पाहिजे। आणि ते दादा त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन सर्व एका आजोबाला डॉक्युमेंट देऊन तिथे ग्रामपंचायत मध्ये सर्व काही सांगतात। आणि त्यांनी एक व्हिडिओ पण सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही समोर बघू शकता कशा प्रकारे केला आहे। तर आणि त्यांनी पण तिथे लिहिले पण आहे, तुम्हाला जर ग्रामपंचायत मध्ये निधी मिळत नसेल तर मला कॉल करा, कॉल करून ते पूर्ण माहिती त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे, तुम्हाला ग्रामपंचायत मधील 5% निधी हवा असेल तर तुम्हाला त्या निधीमध्ये तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला जेवढे पण दिव्यांगांचे डॉक्युमेंट आहे, दिव्यांगांचं डिसेबिलिटी प्रमाणपत्र, तिथे तुम्हाला नोंदणी करावी लागेल, ही खूप गरजेची आहे। जेव्हा नोंदणी होणार तेव्हाच तुम्हाला 5% निधी हा मिळणार आहे। तर सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करतो की त्यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन नोंदणी तुम्ही केलीच पाहिजे, कारण नोंदणी जर नाही केली तर तुम्हाला निधी मिळत नसतो। तुम्ही नोंदणी करा आणि समोर तुम्ही व्हिडिओ बघा, तो दादा काय म्हणतात आणि पूर्ण पहा। तुम्हाला जर विश्वास नसेल त्यांना कॉल वगैरे करून दिव्यांग बांधवांनी विचारू शकता। ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे जे काकांचे कागदपत्र सबमिट करण्यासाठी। ग्रामविकास अधिकारी खरं तर बेंगरी भाऊसाहेब असतील आणि विस्तार अधिकारी बारामती पंचायत समितीचे भागवत साहेब या देखील सुपे ग्रामपंचायतीमध्ये आज आलेले आहेत। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो अनेक शासनाच्या ज्या स्कीमा आहेत किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या देण्यात येणाऱ्या स्कीम आहेत, त्यातील ही एक आहे अपंगत्वासाठी की आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे कर वसूल करतो त्यातील 5% रक्कम आपण देत असतो। बरेच लोकांना माहिती नाहीये, पण आपली ग्रामपंचायत जवळपास 37 लोकांना, माझ्या माहितीनुसार 37 लोकांना आमची ग्रामपंचायत देते। ह्यातील एक आता खरं तर 38 अशी व्यक्ती आहेत की जो काही निधी आहे त्यातील डिवायडेशन करून तुम्ही तो निधी आपण देत असतो। ते स्थानिक लोकांना सांगा की शासनाची काय स्कीम आहे। कसं असते, ग्रामपंचायतच्या एकूण उत्पन्नाच्या गत वर्षी जे उत्पन्न झालेलं आहे त्याच्या उत्पन्नाच्या आपण 5% दिव्यांगांवर खर्च करतो, की त्यांना त्याचा लाभ दिला जातो। आणि आपण जी कागदपत्र दिले उत्तम यादवराव जाधव, ते साधारणतः 60% दिव्यांगाचं सर्टिफिकेट त्यांना प्राप्त झालेलं आहे, घेऊन आलेला आहात उत्तम यादवराव जाधव, त्यांचं 60% अपंगत्वाचं सर्टिफिकेट आपण दिलेलं आहे, त्यांना ह्या वर्षी आपण त्यांना लाभ देऊ। नक्कीच मित्रांनो, जर तुमच्या भागामध्ये असे कोणी असतील त्याच्या कुटुंबाला जे काही तुमच्या ग्रामपंचायत वार्षिक उत्पन्न असेल त्यातनं 5% रक्कम ते नक्कीच त्यांना दे। आणि जरी कोणी देत नसेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवर मला फोन करा, ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। धन्यवाद, असंच सहकार्य राहू द्या आमच्या गोरगरीब जनतेवरती।